नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाची व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या मुख्य ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची मुख्य आपली ब्रेकिंग न्यूज आहे. ब्रेकिंग न्यूज, राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांच्या वेतन व पेन्शनसाठी नवीन निर्णय लागू. तर 9,500 ते 10,000 कोटी रुपये खर्च. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी वेतन आणि पेन्शनसाठी नवीन नियमावली लागू आणि निर्गमित केली आहे. कोणती नियमावली निर्गमित केली आहे आणि लागू केली आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अवश्य पहा. चला तर करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल. आता पगार बिल पूर्णपणे ऑनलाईन. मे महिन्याचे पगार वेळेत होणार, तर नवीन नियम लागू. चला तर पाहूया नवीन नियमाबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे. राज्य शासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्य शासनाने सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी एक मोठा निर्णय घेतलेला असून आता कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे पगार बिले कोषागार कार्यालयाला पेपरलेस पद्धतीने जाणार असून ऑनलाईन पाठवली जाणार आहेत. कोणत्याही हार्ड कॉपीची गरज असणार नाही. 190 कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली असून आता 190 कार्यालयाचे प्रथम बिले हे ऑनलाईन आणि पेपरलेस पद्धतीने होणार असून सर्व कर्मचाऱ्यांना KYC आता करणे अनिवार्य केले आहे आणि असणार आहे. आता फक्त मंजूर पदांनाच पगार मिळणार, तर OTP द्वारे पगार मंजुरी देण्यात येणार आहेत. तर प्रत्येक कर्मचाऱ्यांना एका निश्चित तारखेला त्यांची पगार बँक खात्यात जमा होणार आहे. या निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत होणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्य शासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बिले आता पेपरलेस पद्धतीने पाठवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आता 190 कार्यालयाचे मे महिन्याचे पगार बिल ऑनलाईन जाणार असून पुढील टप्प्यात महसूल विभाग, गृह विभाग, PWD विभाग, जलसंपदा विभाग अशा वेगवेगळ्या विभागांचा समावेश असणार आहे. मात्र प्रत्येक कार्यालयाला बँक खात्याची KYC करणे अनिवार्य केले आहे. आता सरकारने बंधनकारक केले आहे. KYC असल्याशिवाय वेतन होणार नाहीत. राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शनसाठी दरमहा एकूण 9,500 ते 10,000 रुपये खर्च करण्याची तरतूद केली आहे. नवीन सेवार्थ प्रणालीत मंजूर व कार्यरत पदाची पडताळणी होणार असून शासन निर्णयानुसार आता जितकी पदे मंजूर असेल तेवढ्याच पदांना नवीन निर्णयानुसार आता पगार मिळणार आहेत. त्यासाठी DDO अधिकाऱ्यांचा लॉगिन ID आणि पासवर्ड आणि OTP द्वारे पगार बिलास मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे आता वेळेची बचत होणार असून वेळेत पगार होणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांचा पगार आता एका निश्चित तारखेला थेट बँकेत जमा होणार आहे. करिता आपल्यासाठी ही आनंदाची बातमी स्पष्ट केली आहे. करिता ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीसाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.